सुंदर बतावणी आहे तुमची, पण त्याच्यात 2 शब्द मागे खाट टाकले. या ठिकाणी बुवा योगेश पांचाळ, खरोखर तुमच्या चरणापाशी मी नतमस्तक आहे. प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा, नाही तर सुशांत बुवांना द्या. इकडे बघ, त्यांनी काय सांगितलं. प्रश्न असा आहे की भक्त पुंडलिक पैसे काढते 200 रुपये. भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता आणि व त्याचे त्या जन्मीचे नाव सांगा. त्यांनी पहिलं काय लिहिलं, प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा, नाही जमलं तर माझ्याकडे द्या. आम्ही कशाला चिठ्ठी घेतली, काहीतरी हा म्हणून घातला, पण आम्ही हनी बनीवाल्यांचे विषय कधी भजनात काढले नाही, लक्षात ठेव. अरे सांग म्हणजे काय, अभ्यास आपल्याकडे, लक्षात ठेव. गुरुन त्यांना उगीत नाही लावला आहे बघ. अभिषेक शिरसाट, दुर्वास बुवा, प्रमोद हरिहर. अरे शाळा पांचाळ बुवांची समोरचं गाय मारतं म्हणून वासर मोराची सवय आपल्या नाही. भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता, तर हा भक्त पुंडलिक मागच्या वेळी राजा होता. माझ्या अभ्यासानुसार मागच्या जन्मी हा राजा होता आणि व त्याचे त्या जन्मीचे नाव सांग. मुचकुंद राजा हे त्याच्या मागच्या वेळीचं नाव होतं, मुचकुंद राजा. बरोबर. तो ग्रंथ तुझं देणेकरी आहे की, तर तू का विचारलं नाही होता, तर त्यांचं उत्तर मी सांगितलं. त्याच्यावरनं तुझी विद्वत्ता काय ती दिसली, भजनात हनी काढणार आहे. अरे म्हणून घरात बसलास, लक्षात ठेवा. ऐकला म्हणजे नंतर सुशांत बोललो म्हणून घरात बसलास, त्याचं कारण म्हणून आम्ही जोडी घेताना पण विचार करतो, ते आम्ही ठेवलो. हा आता सांग नंतर राजा मुचकुंद राजा म्हणून. अरे तुका खांद्यावर घेतले तर कानात मुतोक लागलो. फक्त पुंडलिकासाठी गाणं आहे. कधी लागेल रे विड्या तुला या गोडी अभंगाची, कधी लागेल रे विड्या तुला या गोडी अभंगाची. मन भावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणारा. मन भावे प्रभूच्या लाग चरणारा, प्रभूच्या लाग चरणारा. सकाळा रे भूपारी तू सकाळी वास्तविक काय ना त्याच्यातून ह्याच्यात जगू शिके. वास्तविक मध्ये आता काय चाललं, लाईव्ह ऑन स्टेज काय चाललं त्याच्यावरती बोल. तुका कोणतरी कान भरी त्याची साला काढीन मी तुझी काढीन. त्यासाठी सुशांत होईल प्रसिद्ध. अरे हनीचे विषय काय ते कोण करत, बोलताना विचार संगत घेतली, चांगली संगत घेऊन आम्ही कार्यक्रम केला ना, म्हणून 4 गावात आमचा काहीतरी नाव ठेवला, लक्षात ठेव. पण इथे नको त्या फालतू विषय काढशी, तर ते तुझे असणार ते पोचणार त्यांका ते सुनव, माका नको सुनू. तुझं काय मी देणेकरी नाही होय ना, किंवा तू माझो. त्या बोलताना जरा भान ठेवून बोल. आणि भजनात सोबत कोण माका लोके कोण सारखं माझे अवतार घेऊक लावू नको, नाही तर तुका पेट भजन विसरशी, लक्षात ठेव. कारण बुवा हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय. म्हणजे हे कलियुग आहे. कारण आपण पहिला घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपण दुसरा श्वास घेऊ शकत नाही. या दुनियेत फुकट काय नाही. लक्षात ठेव. तुझ्या माहितीसाठी सांगतो. नाही ते शब्द जे काय बोलतो ते विचारपूर्वक ते न्याय देऊ शिक त्या शब्दांका. आणि ते बोलताना आपण फोड केली पाहिजे, समजलं ना. अरे तू बोलताना उद्या कोणतरी खालती कमेंट वेगळ्या भाषेत असतं ते तुका माहिती नाही. आम्ही भोगला आणि त्या दिवशी पण एक जोडी होतो, त्यांना माहिती आहे खाली त्यांना. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी माफी मागितली जाहीरपणे. त्यासाठी आम्ही प्रसिद्ध असो, लक्षात ठेव. नाही तर तुला 1 पॉइंट बसा. इंस्टाग्राम हे ते, अरे नाही ना बुवा. अरे आम्ही पण देऊ शकतो. मुलगी म्हणजे काय, जन्माला तो आई घालते, जन्म त्यांना देता. मुली किंवा मुलगी जन्म देता पण कर्म देत नाही. तर आपल्या हातात असता आपल्या आई बापाचं नाव खय ठेवूचा,
चार चौघात औशी बापसाची मान खाली जाऊ होई की ताट म्हणेन माझं औस बापू समाजात जगलं हो म्हणजे जगा भाऊ या आपल्या हातात आ, लक्षात ठेव. म्हणून सांगतोय जन्म दिलो कर्म नाही, आता कर्म तू का खडकूचा पुढे या ऐकायचं नको तर काहीतरी बोलशी तर माझ्यासारखं दुसरं वाईट बुवा व्हायचं नसतं तुला, लक्षात ठेव. म्हणून आज कटोकट आम्ही जोडी घेतलो ना, म्हणून तुला सांगितलं धालावलीत आपले शरीर किती सुंदर वारी करता, असले फालतू विषय कधी काढत नाही तू आज नाही म्हटलंस तरी 1.5-2 वर्षानं गावलं अशी सोबतीला. पण बुवा कार्यक्रम करत्या वेळी चांगल्या पद्धतीने करा. उद्या कमेंट बघ काय असतं, तुम्ही सांगितलं सुरुवातीला मी काय वाईट बोललोय, मी एवढं फक्त विषय सांगितलं की बुवा फावळव म्हणजे आज बिंदास या अर्थ काय बुवा, फावळव म्हणजे काय दाणकी बिणकी घ्यावं किंवा खोरी खापावं एका मागं असं विषय नाही होता. फावळव म्हणजे भाषणाच्या माध्यमातून फाव उडवा किंवा बतावणी कर, पण तू सुरुवाती गुलाबी साडी आणि लाली लालेला दिसते मी भारी राजा फोटो माझा नक्करे माली कुठं निघाली घालून साडी झालं गुलाबी पागल करते तुझी गुलाबी साडी आणि लालेला दिसते मी भारी राजा फोटो माझा प्रेम करायचंय मुलींनो, प्रेम करा पण आपल्या आई वडिलांवरती करा, आपल्या भारत देशावरती करा, आपल्या जवानांवरती करा. इकडे बघ काय विषय असतं माहिती, तू बस होता रे एवढाच, पुन्हा तुझा नवीन पुनरागमन ह्या जोडी घा बरोबर ना, त्यामुळे मी ते विषय सगळीत राहणार नाही. ऐकते जे काही तू बोलतस ते तू का बोलायचा बा बिंदास बोल, पण उद्या या भजन केलं तर श्रेय तकडे खाली कमेंट वरती असताना. आणि जो पाठचे पुढचे विषय काढून जर का बोलत असत ना तर ते कमी आधी बुवा मानतच नाही, लक्षात ठेव. म्हणजे असे जर विषय काढूचे असतील ना भावना तर तिने आपल्या गुरुचं नावच लावू नये असं माका वाटतं. डायरेक्टली बोलले चल, असे जर फालतू भजना करूची असतील ना, अशी नको ते काहीतरी मागचे विषय काढून भजना करूची असतील ना तर त्यांनी गुरुचं तर नावच लावू नये या मताचो मी आहे. अरे तुझ्याकडनं अपेक्षा नाही नको ते गोष्टी काहीतरी तुका कोणी शिकवलं ना त्याचा उद्या माझा नंबर दिले माका फोन करू सांग, म्हणून तुम्ही घरात बसला त्याचं कारण काय आता बघा, म्हणून घरात आहात. अरे भजन आहे ना, करा ना भजन चांगल्या पद्धतीने. मायबाप भजन श्रोत्या समोर नसलो तरी त्याला ताडपत्रेवालो जरी असलो अभंगात सांगते तू गजरात बोल, एखादं ताडपत्रेवालो जरी हे शिल्लक राहलो तरी माका बसा. आणि ह्या माझा लाखो जणांना बघणारे होते युट्यूब चॅनल माझे तुषार किंवा ते माझे कोकणी, बरोबर ना, लाखो जण बघते चॅनलला होते. त्यामुळे माका कोण नसला तरी चालला तू बिंदास बोल, पण बोलण्याच्या अर्थ शब्दाचा अर्थ ते फोड करून बोल, बरोबर ना. नवीन गाणं बोल. नको छरू रे नंद किशोरा नकोस सोडू धरलेला रे काना मुकुचंद राजा सोड तू कृष्णा जाऊ दे विकन्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकन्या लोणी. पेटी बघा जरा हेमली पेटी भाजू घेता काय बघतो लेवल मध्ये ठेवा. तुझे दत्त तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे जनकबुवा तुझी रे नाही बरी. पुन्हा एकदा सांगतोय शब्द फेक करशी ती 100% फोड करू जमत असत तर कर, नाही तर माझ्यासारखं दुसरं वाईट बुवा कोण नसत ते तुका युट्यूबच्या माध्यमातून सांगते. रीत काना तुझी रे एक तर इलच लेट घेतले तुका समजून तू माझ्यावरतीच परत घाव घालू शिकलो. कोणी तुका पाठवलं ना कोणी चॅलेंज पाहुणा ते एक्स म्हणून 100% ते 500 रुपये कट करणार होते तुझ्या पाकिटात ना. आयोजकांना विचार. रीत काना तुझी रे नाही बरी बाई गपी जरी माझी बांगडी बांगडी बांगडी
तू आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. त्यामुळे या कर्म म्हणून सांगितलं बुवा, जन्म देते ती माता आहे आणि जिथे अस्थि होणार आहे ती माती आहे. म्हणजे सांगतोय ओढ लावे ती अशी जीवाला गावाकडची माती. तो आणि सांगता आजोबा बाजूक बसले ते, अरे बाबा हे 300 रुपये 300 रुपये हो. ऐकलं ते बाजूक नाही बसत 300 रुपये एका रात्रीचे देऊचे लागतात. माझ्याकडे येतात का? तुका काय मारणं माझी माहिती बाकी तुका हनी बरी दिसली असं दे बुवा. कारण सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी माझे महिला वर्ग उपस्थित आहेत. बुवाने सुंदररित्या सांगितलं की डव लावा, निर्माण ठेवले तरी ती बाजू एक काळी. अरे काळो तो पुंडलिक पण काळोचा. युगे 28 ऐकून घे, युगे 28 जो उभा राहिलाय विटेवरती तो पांडुरंगात विठ्ठल, तो देखील बुवा काळाच आहे. मग काळो आणि पांढरो असा काय नसतं. तर सुरुवातीक सांगितलं असेल काळ्या बाळ्याची जूज घातल्याने म्हणून माझ्या कानडेनी. पण आम्ही हे बोलणार नाही, कारण बुवा आमच्यावरती संस्कार तसे चांगले होते. एक वेळ एखादो राग आळवीन आणि त्या रागात एक गाणं म्हणन, पण समोरच्या बुवा बोलताना मी 10 वेळा विचार करते बुवा. लक्षात ठेवा, त्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. तुम्ही गुलाब राजा सांगितलात ना, तर आम्ही खरोखर तुम्ही सांगितलंच, पण एका 3 दिवसात 1.5 लाख व्ह्यूज पडले. तर किती? 1.5 लाख. त्यामुळे प्रसिद्ध झालो. जास्वंदीचे फुल भडकोनी झाले लाल लाल, चमेली म्हणते माझ्या जवळ लगीन ऐकूनी धावल. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे कृष्णा. व सुंदर येते आहे. गोवाने सांगितलं महिला वर्ग म्हटल्यानंतर डव आहे. मी लावले एका बाजू काळो झालो, तू निर्मात घातलंय म्हणता काय अद्याप पांढरो झालो नाही. बुवा त्यांच्यासाठी ऍडव्हर्टाईज सांगितल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या हायवेच्या बाजू बॅनर असतात. कसली फॅरन लावली ना जाओ, खूप सुरती पाहू, आणि तुझ्या मध्ये काय हात जुटली इजगाड लगाव खुजली बघाव मेला. बुवाने सांगितलं इंग्लिश. बुवा इंग्लिश वरती लय मोठं जोक्स आहे, पण मी आता भजनात मारूचं सोडून दिलोय. बुवा ते 25 जामपत येऊ नको आणि तुझी कुमरी येऊ नको. हे आम्ही फालतू जोक्स मारत नाही, कारण आम्ही रागदारी भजन करणारे भाऊ. कारण बुवा त्या परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली आहे. त्या परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली, पण माणूसच एक असो हा, तो उभं ताट असो चालता बघा, उभं मान ताट करून असो चालता. आणि प्रत्येक प्राणी या सृष्टीवरती प्राण्यांची फक्त निर्मिती केली. तो प्राणी बघा आडवा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, माशाची ताकद त्याच्या शेपटेता होय ती पाण्यात. पण बघ ऐकण्यासारखं, माशाची ताकद त्याच्या शेपटेता होय ती पण पाण्यात. मगरीची ताकद तिच्या शेपटीत आहे, ती पण पाण्यात आहे. हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत आहे. बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आहे. घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये आहे. आणि गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. आणि माणूस एकमेव असो त्याची ताकद हे मेंदवात दिलेली आहे. तो मेंदू फळ वापरू भाऊ, त्याची जरा अक्कल होईल. ऐकलं? जरा विचारपूर्वक बोल रे बाबा. तुझ्या पाया पडते मी बोल झाला तरी, पण विचारपूर्वक काय ते शब्द फेक. आमका भानगडी नको. आम्ही त्या दिवशी एक केली तेवढी बस झाली, पण आमका न्याय मिळालो. ऐकलं? त्या पाहुण्याई मातेच्या कृपेने आमका न्याय मिळालो. लक्षात ठेव. म्हणून जरा भिडताना विचार करूनच भेट. छत्रपती शिवाजी महाराजांवरती बुवा गाणं म्हटलं. गाणं कसं असलं पाहिजे बुवा? सुंदर येते तुम्ही गाणं म्हटलं. तुमच्या गाण्याला मी नाव ठेवणार नाही, पण गाणं बघा काय. रेव वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तटाराया, भीमतडीच्या तटाराया यमुनेचे पाणी पादा. जय महाराष्ट्र माझा
तिसरं चरण बघ. काळ्या छातीवरी कोरली, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवखेनी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधनाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी. आणि दुसरे तू दिल्लीचे तक्रारी महाराष्ट्र माझा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की. वा गाणी न्याय न्याय बाबू तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. पूर्ण गाणं त्यांनी म्हटलं माझ्यासोबत. कितवीत बाबू? हा दुसरीत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, साक्षात पावणे मातेच्या रूपान बघा. या काहीतरी जपाय तुका हनी होई, तुका गुलाबी साडी भाजण्याच्या सुरुवातीक होई. त्याचा अर्थ असं नाही होय. ऐकलं अभंग माझ्याकडे मग हे चॅनल वाले तरी असले बस झाले. मी जास्त उशीर घेत नाही कशा, कारण तू नवीन तुका सुरुवात द्यायची होती. या पट्ट्यात नवीन असतो म्हणून तुका सुरुवात द्यायची होती. म्हणून रुपावळीला पण सुरुवात केली, लगेच आटपले. मग गजर पण आपलं 40 मिनिटाचं, कारण उद्या बारी परवा बारी. ऐकलंस? आपला टॉनिक फक्त 5 ते 10 मिनिटाचाच असता. आंबूनच तो फुलो होय. ऐकलं? लक्षात ठेव. कारण बुवाने सांगितलं प्रेम, प्रेम काय बुवा? अरे तुझ्यासारख्या माका शिकूक नको प्रेम कोणावर करू. मी एखाद्या पुत्रा पाळीन पण प्रेम नाही करूच. पण माझा प्रेम माझ्या आई वडिलांवरती, माझ्या भावांवरती, भारत देशावरती माझा प्रेम, माझ्या जवानांवरती प्रेम बुवा. कारण प्रेमाची गोष्ट काय नाही. एका सांगण्याचं तात्पर्य औषधी माझ्या एवढाच. त्या दिवशी अशी मी न्यूज वाचलंय मोबाईल मध्ये की एका मुसलमान जातीच्या पोरान एखाद्या मराठी मुलीवरती अत्याचार केल्यान, म्हणजे त्या मराठी मुली फसवल्यान. विचारपूर्वक बोलूचा लागतं. मराठी मुलगी ही मुसलमान जातीच्या धर्माच्या मुलासोबत अफेरत मध्ये, म्हणजे काय प्रेम प्रकरण होतं तिच्यासोबत. त्या मुलानं काय केल्यान, आकडे तकडे बघल्यान. 15-20 दिवस झाले, 1 महिना 2 महिने कसरले, म्हणजे त्या बातमीत होता झाला. त्या मुली आपल्या रूमवर नेल्यान, त्या मुलीचे 35 तुकडे केल्यान. 35 तुकडे करीपर्यंत माका सांगा त्या मुलीन आई बापसाचा एवढी मेहनत, काबाड कष्ट केल्यान. या काहीतरी वया काबाड कष्ट केल्यान, लहानाचा मोठा केल्यान. याच औषधी बापसाचे पदरात टाकू जागा आहे माका सांगा. ही औषधी बापसाचे संस्कार होते काय? नाही. तर त्या आई बापाचा विचार न करता ती पोरगी ताडकणशी त्या मुलासोबत गेली पळून, आणि स्वतःच्या देहाचे ह्या पूर्ण 35 तुकडे करून घेतले. मला सांगा आईने आणि त्याच्या वडिलाने काय म्हटलं असेल? लहानाचं मोठं केलं, 5 पैसे खिशात नसतं तरी दुसऱ्याच्या दारावर जाऊन 15-20 हजार रुपये आणून स्वतःचे चेडवाक आणि पोराक मोबाईल देणारं बाप आणि औस मंडळ या जगात कोणाला दिसत नाही. या तात्पर्य सांगायचं. कारण बुवा लग्न करून जेव्हा सासरला जाते तेव्हा ते गाणं जेव्हा वाचतं तेव्हा तिची आई आणि बाप समोर कधी रडत नसतो, पण भीतीच्या आड जाऊन, वितळ्याच्या पाठीमागे जाऊन तो रडत असतो मनातून, पण डोळ्यातून कधी दाखवत नाही की जा दिल्या घरी तू सुखी राहा. आणि आताचा प्रेम काय
15-20 दिवसाचा प्रेम पळून जातला, तिसऱ्या महिन्यात एकदा पोर घराकडे असलेला. या औशी बापसाचं नाव काय समाजात. या जेव्हा गाणं लागतं ना बुवा, तेव्हा आई वडील बाबा कसे रडतात. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा उसळला, एक चालली सासरला, एक चालली सासरला, एक चालली सासरला. आता समोरच्या बुवा कोणाची गरज नाही, समोरच्या बुवा आपलं तसंच असतं. म्हणून आम्ही कार्यक्रम करतो ना बुवा, पुन्हा एकदा तुझ्या सांगता आहे, पुन्हा एकदा तुका सांगते, आम्ही कार्यक्रम आमचे तारखेचे फुल आहेत ना, ते असे वयोवृद्ध माणूस आम्ही बाजूत घेऊन बसतो. त्याचा पण काहीतरी म्हणजे काय, एखादं मुखात ना शब्द गेलो तर ताडकणसाठी आपल्याला समजता, बरोबर ना, की यांच्याकडे बघून की आपण अपशब्द जो बोलतो तो काही जाता नाही मुखातून तोंडासून. लक्षात ठेव. म्हणून सुरुवातीला सांगितलं आताच्या दुनियेत ताक सुद्धा फुकान पिऊ गया. सासरलाई बहीण निघाली, 9 महिने ओटी-पोटी सांभाळी ते बाळा, झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला. कारण जेव्हा तिच्या बायकोच्या पोटात जेव्हा गर्भवती जेव्हा ती मुलगी किंवा आपली आई असते, तेव्हा तो बाप दोन्ही जीवांची काळजी करतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच होता, दोन्ही जीवांची काळजी करतो तो बाप. मंडळी कोणाला दिसला नाही, ही शोकांतिका आहे. सासरलाई बहीण निघाली, सासरलाई बहीण निघाली, भावाची गाडी नेसली मायेची साडी. पडती अक्षता डोईवरती, सनई चौघडा कानी गाली. पडती अक्षता डोईवरती, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळं गुरुणं विनायकमहं चिंतामणी देवरं. मंगलाष्टक जेव्हा लागतं तेव्हा अक्षता टाकून देखील आपले आई वडील नसतात, भीतीचे असतात. पडती अक्षता डोईवरती, सनई चौघडा काली गाती. राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभेई जोडी नेसली माय. पंचरत्नांचं बुवानी सांगितलं. पंचरत्न बुवा काय आहेत एका गाण्यावर तुम्ही सांगतोय बघा, थोडासा प्रयत्न करणार. धन्यवाद. आणि बुवा गजराला सुरुवात करणार. उद्या बुवा दुपारी देखील कार्यक्रम आहे आणि रात्री देखील बुवा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा तू बुवा सांगते, पुन्हा एकदा सारख्या सारख्या युट्यूबच्या शब्द फेक काळजीपूर्वक कर बुवा. कोणीतरी मार्केटमध्ये येवा, चांगल्या जोडी 100% घेणार. तुम्ही सांगितलंच मोठ्या भावाप्रमाणे जोडी घेणार, पण आपण जे शब्द बोलतो ते काहीतरी बुवा नाही तेव्हा लहान भावाप्रमाणे असंच मी सांभाळून घेतले तुका आज. नाही तर ह्या माणसा किचर मित्र म्हणतात, ह्या माणसा किचर काय लेवल तो मी असं येतो. याच्यात 10% लोकांना तरी माहिती असं ऐकलं. त्यामुळे बुवा जास्त उशीर नाही. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या राजगडावर, एक त्या राजगडावर, एक चौदार गडावर. हो गाजले
घडावर एक चारा घडावर एक चौदार तळावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा वाडी घोषित केला असे नर्मदी दोन शोभले सिंहासनी सांगतो ऐका जनबंधुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे त्यानंतर बघा कमल सिंग पाटील बुवा हे भोळा भोळा गे माझा हरी भोळा 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 भोळा गे माझा नंतर बघा चंद्रकांत कदम हे देवा तुझ्या दरबारी आहे कान्याली नकले यसले सुसल्या चला अजरामर करून गवळे कदम नकले नकले यसल्या सुसल्या चला आज घरिया चोरा बघ असुच सोडायचो ना असुच सोडायचो ना जनकाच्या पोरा जनकाच्या पोरा त्यानंतर बघा आमचे काशीराम परब बुवा प्रत्येकाच्या स्टेटसला लागणारा गणेश जयंतीला गणेश चतुर्थीला हे सॉन्ग महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर दे कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर दे कोकण त्या कोकणात
बुवा गजराला सुरुवात करतोय. आता राहिल्याविषयी बुवा तुम्ही बाहेर गेला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मी शिवपुत्राचा अर्थ बुवा सांगितला, काय पद्धतीने सांगितले नाही, काय होत होतं उद्या कमेंटच्या माध्यमातून येत. तू काय झालं तुझं माहिती आहे, ऐट सावकाराची आहे तुझी, पण तुझं दुकान चुरमुऱ्याचा झाला. बुवा आपण जेव्हा शब्दफेक करतो ना, तू त्याच्यासाठीच प्रसिद्ध, लक्षात ठेव प्रथमेश. म्हणून काहीतरी थांबता येईल तुझ्यासोबत कार्यक्रम करू, त्याचं रिझन कारण का ऐकलं. अरे ऑन स्टेज काय होत का, चल आमने सामने होऊन जाऊन दे. आता तू थोड्या वेळानं सांगितलं तर भजन कोणी काय केलं, कशा पद्धतीने केलं, कारण बुवा माझी तेवढी लायकी नाही की आज कैलासवासी कमलसूत लंडन मध्ये ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला, माझी तेवढी लायकी नाही बघा या पेटीवरती भजन करूची. पण आज आमच्या अवी घाडे बुवांच्या माध्यमातून बुवा आज ही विलास पाटील बुवांची पेटी माका हरिनामात वापरू भेटा, ह्याच माझा कुठेतरी पुण्य आहे. म्हणून आज बुवा आम्ही काहीतरी कार्यक्रम करतो. हे आमची विलास पाटील बुवांची पेटी आहे, ऐकला. म्हणून सुशांत होईल काहीतरी लोकांच्या मनापर्यंत पोहोचता, ऐकलं. म्हणून आमच्या मुखात ना कधी घाण शब्द येणार नाही. आणि ह्यो साथ जो खाली बसलो तो माझे गुरु माऊली अभिषेक आपले दुर्वास गुरु बुवा यांचा साथ. म्हणून आमच्या तोंडात ना एखाद्या अपशब्द जाऊच नाही, एखादं आम्ही राग आळवू. आता राग माझून एक हातो आळवतोय आणि माझ्या गजराक सुरुवात करतो. मदानी रे सरे गरे सरे नि सनी धनी द पद म ग मदानी सनी धनी सरे गरे सरे ग म दादा मदानी नि धनी सा सगरे सनी सा धनी सा. हरी भजना मीन काळ घालवू नको रे, कारण हे हरिभजन आहे. संकटात जेव्हा आपण असणार, बरोबर आता विठ्ठलाला मायबाप पांडुरंगाला फक्त आवाज द्या, ज्याच्या मुखात हरिनाम रामकृष्ण हरी, त्याला कुठल्या गोष्टी बुवा कमी नाही, लक्षात ठेवा. सदैव पाठीशी युगे 28 पांडुरंग विठ्ठल, बरोबर ना, एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण घालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे. मालवू नको रे, मालवू नको रे, मालवू नको रे, मालवू नको रे. सुंदर. आज बुवा खास करून तुमच्यासाठी हा गजर आमच्या पांचाळ बुवांचा मनार तन मन लावून कर भजन. 3 दिवस भारी आहे सांगा मनार तन मन लावून कर भजन. कारण मन आहे, नाक डोळ कान आणि जुबान या ज्ञानेंद्रियांचा बुवा, या अवयवांचा सरपंच जर कोण असेल तरी आपलं मन आहे बुवा. लास्ट एकदाच सांगतो, नंतर गजराला सुरुवात करतो. कारण बुवा आपली वाणी नीट असा तर सगळं काही शक्य आहे. या नाडांमधली शान अनबान शान बुवा. मे महिन्यात बुवांसोबत माझे 2-3 कार्यक्रम फिक्स आहेत. मे महिन्यात संदीप पुजारी बुवांसोबत आपल्याकडे काहीतरी हा म्हणून आपल्या जोडी घेतात बुवा, बरोबर ना. याचाच पावित्र्य राखून सुंदररित्या गजर कर. बिंदास काय बोलायचं असं तर बोल, पुढे काय विषय तुम्ही बघेन. ठीक आहे. मनारे तन मन लावून कर भजन. भजन रे नाकडोळ कान जुबान संसारी घालित दैमान. वागरे जपून उभा नाही. नाकाला वासाला सांग सुटला त्याला त्याला.
वचने मिळती दिसला तुला उगुण त्याचा विसरची सद्गुण मोलाचा सुगंध घे घेऊन परशुराम बंधर भुवन सुंदर एक गजर गेले कारण बुवा डोळ्यांनी पाहिलं रूप एक बाईचं सुखाने येईल झोप बाई मिळालं जगवाईचं कारण झाली माणसाची डोळ्याची नजर चांगली होईल बरोबर ना कारण माता आणि माती असते म्हणून मागाशी सांगितलं बुवा ओढ लागे ती अशी जीवाला गावाकडची माती हा हे बाई असे आई बहीण नातेची हे होऊ नको तू असा बेभान दुसऱ्याच्या घरची कथा कानानं ऐकली ठेवली दुसऱ्याच्या घरची कथा कानानं ऐकली थोडं होत परंतु त्यानं गावभर दवंडी पिटली बरं काय काय खोट ऐकलेच नाही नीट करू नको चाली हो भगवान शेवटचा चरण आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम कारण पाहुण्याही मातेसाठी एक गोंधळ 100% सादर करण्याचा प्रयत्न करतोय बघा दर्शनासी आलो दर्शनासी आलो आज नाडण या गावात दर्शनासी आलो आज नाडण या गावात पाहुणे देवीचा वार माझ्या भरला अंगणात